चेडुळीला हे बघा, त्या चेडुळीला आम्ही भटाकतो खंय भाट्याचो किनारो रत्नागिरी दिसता तुमका, फाटी सूर्यास्त होता. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. भटका केव्हा. मी आपलो मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर हे तुमका भटकाक नेतय. झरे विनायकाच्या दर्शनाक जाऊया त्या गणपतीच्या भाट्याक येताच चला मागे माझ्या वांगडा. पण ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो, मी जे काय दर्शन घडवतलंय तो बघा, गणपती मंदिर दिसता मागे चला जाऊया. आवडला तर काय करा, शेअर करा आणि लाईक करा, आणि काय तुमका आवडला तर कमेंट्समध्ये लिहा कसा वाटला, काय वाटला. चला मागे जाऊया मित्रांनो. मंदिराच्या खाली वैती तळी असा छोटी, त्याच्या भोवतूर मासे असत आणि कासव असत. बघूया गमतात तुमका. तो बघा कासव चालता हा दिसता, आणि मासे सुद्धा असत. तो बघा ही लोक मासे दिसतात. जरा पाणी जरा गढूळ झाला म्हणून त्यात असा दिसता. तो बघा मासे, आणि वय तो कासव वर चढलो बघा पायरीवरती. छोटी तळी असा खाली, आणि स्वयंभू पाणी असा, झरे असत. आणि गोमुख दाखवते मी तुमका. हा पाण्याचा स्तोत्र खैसून येत आता दिसता तुमका. जमला ह्या बघा, बघा कासव उतरलो पाण्यात. तो बघा कुर्मा अवतार, विष्णूचो कुर्मा अवतार. वैत्या त्या उद्धव ठाकरेंनी सांगल्याप्रमाणे नाही, तो अभिजित दिपके विष्णूचा अवतार म्हणाल. समजला. तो बघा, हे बघा मासे मित्रांनो दिसतात मासे बघा. हो शार्क मासो, गोड्या पाण्यातलो. आणि होय कसलो मासो माहिती नाही, दिसता कासवा दिसतात की नाही त्या तळीमध्ये. कसा वाटतं तुमका बघा. आणि आता या गोमुख, ह्या बघा या गोमुख असा, थैसून पाणी येता. पिऊन बघलंय मी, पाणी अगदी गोड लागतं, थंडगार, जीव कलकला होतो. पण बरा वाटला पाणी पिऊन, मन शांत झाला. बघा कासवा कशी, कुर्मा अवतार विष्णूचो. अभिजित दिपके नव्हे, समजला. तो काय उद्धव ठाकरे सरबटलो हा. हे बघा दिसतात, हे गोड्या पाण्यातले शार्क मासे दिसता वैता या गणपती मंदिरचा प्रवेशद्वार. आणि वैतो मूषक वाहन गणपतीचो, गणपती बाप्पाचो उंदीर मामा. आपण गर्भगृहात जाऊया. बघा किती सुबक मूर्ती असा, छान. गमली तुमका. दर्शन घेवा, पाया पडा बघूया. आणि काय गणपती स्तोत्र बित्र म्हणा व्हायच. नुसता पाया पडून भोतूरसून बाहेर पडू नका. वाईज निवांत ते बसा 2 मिनटं, म्हणजे जरासा प्रसन्न होईत मन. वैतोषक बघा, उंदीर मामा लाडू देता तुमका. होय तुमका लाडू मोदक वैतो तो घ्यावा मगे प्रसाद म्हणा. कशी वाटली ती मूर्ती तुमका. मूषकाची नाही मी म्हणणार, गणपती बाप्पाची. कशी वाटली तुमका. मन भरा निलो ना.
मन प्रसन्न झाला की नाही? की नुसता बघलास, दर्शन घेतलास, काय जप बीप करतालास मगे करा मगे नुसतं असं काय करतास? हात जोडाने जप करा, नामस्मरण करा, वाईच बसा नामस्मरण करत. कसा वाटतं तुमका? बघा किती सुबक असा गणपतीचं ते मुखवटो मूर्ती. मंदिराच्या बाजूकच असा चौथऱ्यावरच्या का दगडावरती एक मूर्ती होती पूर्वी हनुमानाची. आता ती चौथरं बनवून त्याच्यावर बांधलेली असा स्थापित केली आहे. मारुती राया, बजरंग बली, हनुमान की जय, पवनपुत्र पवनसुत हनुमान की जय. दर्शन घेतलास? बघा कशी गदा घेऊन उभं राहिला, पाया पडा. ऐता मंदिरचा कलश. कधी दर्शनात जाशात ना तुम्ही तर लांबसून पहिला त्या कलशाक बघा, त्याका नमन करा, नमस्कार करा. त्या ध्वजाक वर जो ध्वज लावला असा त्याका नमस्कार करा आणि मग मंदिरात प्रवेश करा. समजला? वैतो बीच थैसूनच आपण ती सुरुवात केलो बघू. व परिसर या मंदिराचं विलोभनीय असा की नाही? वाईच बसा कोया, मन प्रसन्न करू कोया. हे बघा झरविनायक मंदिर, झरविनायकचं मंदिर आहे भाट्यामधील. मित्रांनो, परिसर कसं वाटलं तुमका? मंदिर कसा दिसता? आणि वैती ध्वजा, हिंदुत्वाची ध्वजा भगवो फडकता सलाम करू गो. आणि या भगव्याची इज्जत ठेवू गोई, त्याची इज्जत सांभाळू गो या भगव्याची. कसा दिसता तुमका हो परिसर? वैतो रोड जाता नाट्याकडे पावस ह्या बाजूक, आणि ह्या बाजूक जातलो रत्नागिरी. हे गाडी आता रत्नागिरीच्या दिशेने चालली आणि वैतो भाट्याचो बीच, समुद्र किनारो जो पूर्वीच्या तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघलास. आपण फिरान येलो होतो, लक्षात येला? या ध्वजाचा महत्त्व काय असा? भगवो छत्रपती शिवाजी महाराजांनी फडकवलेलो होतो. समजला काय?
मासे आपले पेवतात त्या तळीमध्ये. काय कचरो बिचरो टाकू नका. कचरो टाकल्याने असत बऱ्याच जणांनी. हा खाद्यपदार्थ वगैरे टाकू नका, समजला. पाणी दूषित होतं त्यामध्ये. त्यांची खायची व्यवस्था वगैरे संस्थेने केलेली असा. आणि फिराक जाशात ना तेवढे परिसर स्वच्छ ठेवा. खाल्लास की त्याचे रॅपर टाकतालास, बाटली टाकतालास, समजला. आपला घर कसा भुतूरसून स्वच्छ ठेवतो तसा ठेवा, म्हणजे जीव सुद्धा जगतले. जागा आणि जागवा. या प्राकृतिक नाही असा, ही तळी बांधलेली असा. पूर्वी प्राकृतिक होता, नैसर्गिक. हे बघा, आता आपण रत्नागिरीच्या दिशेने जातो लवकर. परतीची वाट वैतो येता रस्तो पावस, नाटे, आडिवरा, लांजा, राजापूर ह्या दिशेत जाता. ऐसून तुम्ही सिंधुदुर्गात पण जाऊ शकता वैत्या रोडने, आतल्या रोडने. हो, मुंबई गोवा हायवे नाही असा, समजला. वैतो समुद्र महामार्ग, सागरी महामार्ग आणि वैतो गेट. आपण मंदिरात दर्शन घेऊन येलो गणपतीचं. परिसर कसं वाटता, कसा वाटला तुमका वैता दर्शन घेऊन, त्याच कमेंट बॉक्समध्ये लिहा, समजला. चला मग आता परता या रत्नागिरीच्या दिशेने. हे गाडी बिडी आपले चाललेत. हो बघा, सूर्यास्त होता. हे नारळा पोपळीची बाग असा, त्याच्यातून सूर्यास्त दिसता तुमका. नारळा पोपळीची बाग, कोकणाचा या सौंदर्य डोळ्यात भरान घ्यावा. वैता चेडू पुढे पुढे पळता हा माझ्या. होय, जवान असा ना म्हणून पुढे पुढे पळता. वैती वनस्पती कसली जरा वाईट सांगा. फळा येलेली असत, मी काय ओळखूक नाही ती. कोणाक माहीत असत तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की फळा कसली, वनस्पती कसली. वैते रिसॉर्ट होतो पण तो बंद असा, काय माहिती नाही काय गडबड असा. ते चौकशी करू काही. कोणी बांधल्यान, काय झालं, काय झाला, का बंद झाला, काय माहिती नाही. बघा सूर्यास्त त्या भाट्याच्या बीचवर इले. आता ही भाट्याची नदी खाडी. आता हैसून आम्ही रत्नागिरीक जातलो. दिसता तुमका. सूर्यास्ताक धावत धावत इलो आम्ही, पळत पळत. धावलो नाही म्हणजे बेगिना चाललो. बघा सूर्यास्ताक जाता डोंगराच्या पाठीमागे जातलो. तसा बघायला गेलं तर सूर्यास्त होणार नाही, पृथ्वी गोल फिरता, म्हणून आमका वाटता सूर्यास्त झाला म्हणा. सूर्य जागेवरच असा, सूर्य काही जाणार नाही. पण तो आपला भ्रम असा, आम्ही म्हणतो आपलो सूर्यास्त होता म्हणा. आपले विचार अस्ताक जाऊ नये, सद्विवेक बुद्धी अस्ताक जाऊ नये याची काळजी करू काही, समजला. नाहीतर मुंह में राम नाम आणि बघेल मी सूर्य, उपयोग नाही. बघा सूर्योदय, सूर्योदय नाही सूर्यास्त. मी पण आपलं बोलून गेलोय तुमका. सूर्योदय म्हणा. तो अथांग समुद्र, कोकणात लाभलेलो अथांग समुद्र. अगदी मुंबईपासून, ठाण्यापासून तो अगदी गोव्यापर्यंत आहे तो अथांग समुद्र दिसलो. आणि अनेक तुमका किनारे दिसतले. मागच्या एका व्हिडिओत मी माझ्या गावचा, घरचा दाखवलं व्हिडिओ.
समुद्र किनारो, घराक लागूनच समुद्र किनारा असा, बघलास ना त्यावेळी मागे असत एक 5-6 व्हिडिओ नंतरच्या अगोदर असा, बघा जाऊन कसा वाटता. विलोभनीय दृश्य दिसता की नाही, मन प्रसन्न होता की नाही तुमचा बघा. त्या घराकडे बसून तुमका काय हो सूर्यास्त दिसतलो, या विलोभनीय दृश्य दिसताला, होय तो निसर्ग दिसतलो नाही दिसाचो. थंय जाऊ खया, समजला, थंय जाऊन तो आस्वाद घेऊ खय, तरच तुमका ह्या सगळ्या दिसताला, समजला. निसर्गाची आपली नाळ घट्ट करू गई, निसर्गाचं संवर्धन करू गया, मनुष्य प्राण्याचं तर कर्तव्य असा. म्हणून निसर्गाने मनुष्य प्राणी जन्माक घातलं. प्रत्येक व्हिडिओत मी सांगते तुमका, घाण कचरो बिचरो टाकू नका. आता पर्यटक जातास, पर्यटन म्हणून करतास आणि अस्वच्छता माजवून जातास. जैवविविधता असा ना, त्याचा नाश होता मागे या प्रदूषणामुळे. बघा झूम करतय, दिसता तुमका, जवळून दाखवते वाच. ही लाटा बघा, तरंग ओहोटी असा ना पाण्यात, या बाजूक खाडीची लाट असा आणि त्या बाजूक समोर दिसता ती समुद्राची लाट असा. नदी आणि समुद्राचा संगम जय होता थंय त्याका खाडी म्हणतो. कसा वाटला तुमका, हे बघा तरंग बघा, त्या खाडीची तरंग, ती लाटा, तो किनारो आणि तो सूर्यास्त. हैसून जाऊक मन करणार नाही. सूर्यास्त सूर्यास्त पूर्ण होईपर्यंत तुम्ही म्हणतात परत परत दाखवायचा, मन भरूक आहे ना. हा विलोभनीय दृश्य पाहून बघून तुमका काय वाटतं आता वाईट कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्ही खै खैले सूर्यास्त बघलास आणि सूर्योदय खैसून बघलास ता पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. खैल्या गावातून बोलतास, खैल्या शहरातून बोलतास, खैल्या वाडीतून बोलतास, खैसून बोलतास ता पण वाईट लिहा. हो भाट्याक गेलो, हो गेलो पावस त्या बाजू, आणि हो गेलो रत्नागिरी रस्तो. त्या डोंगराच्या पलीकडे रत्नागिरी. आम्ही चलतच गेलो, जास्त लांब नाही असा. रत्नागिरी डेपो पासून 1-1.5 किलोमीटर वरती वैतो बीच असा, समजला. चलत येऊ शकता तुम्ही, काय गाडी या घोड्याची काय आवश्यकता नाही. ही कोळ्यांची वस्ती, खारव्यांची वस्ती, कोळी समाज, मासेमारी करणाऱ्यांचा समाज, ही वस्ती असा त्या बाजू. सूर्यास्त झालो, सूर्य डोंगराआड गेलो, सूर्य गेलो काय नाही, पृथ्वी फिरता. गंमतच असा ना, आम्ही जा असता ता बोलणं नाही, नको ता बोलतो. सूर्यास्त झाला म्हणा, पण आता सूर्यास्तच झालो असं दिसता नजरेचो भ्रम. वैत्या भ्रमातून बाहेर पडू गया आणि वास्तवाकडे जाऊ गया, वास्तव जगू गया. मग मी सनातनी वास्तव यूट्यूब चॅनल असा, त्याच्यावरती माहिती टाकलेली असा. सनातनी वास्तव माझं यूट्यूब चॅनल असा, त्याची लिंक त्या चॅनलची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली असा, जाऊन बघा. सनातनी वास्तव काय असा वाईज बघा, माहिती घ्या. देव म्हणजे काय, असुर म्हणजे काय, मानव म्हणजे काय, त्याचा वास्तविक स्वरूप काय असा, हा वाईज जाऊन ऐकत आहे त्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. अभ्यास केलेलो असं आहे मी. 4 वेदांचो, 18 पुराणांचो, 6 शास्त्रांचो, उपनिषदांचो अभ्यास केलेलो असायचा. चला मग आता
रत्नागिरीच्या दिशेन जाऊया आता. काळोख पडूक लागलो. अंधार व्हायच्या अगोदर आपला रत्नागिरीत पोचाक होया. हैसून पाय निघणत नाही. ही बघा, ही वस्ती सगळी कोळ्यांची, मासेमारी समाजाची, मच्छीमार समाजाची. होय तो बीच, होय तो ब्रिज, होय तो पूल, आणि होय तो समुद्र किनारो, आणि होय तो मी. गाववाल्यानो, तुमका दर्शन घेतल्यावर कसा वाटला? मन प्रसन्न झाला असताना ना गणपतीचं दर्शन घेऊन? गणपती बाप्पाचो, उंदीर मामाचो, त्या हनुमंताचो कसा वाटला तुमका? मन प्रसन्न झाला मा? वाईट थंय जप तप केलास मा? नामस्मरण केलास की नाही? हे असोच इलास थंयसून. आणि वयतो तुमका सूर्यदर्शन कसं वाटलो? सूर्यास्त कसं वाटलो? कसा वाटता? बरा वाटता मा? मन प्रसन्न झाला की नाही? हो निसर्ग देखावो बघान कसा वाटला तुमका? आता मग आपण घराकडे जाऊया. वयतो माझो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी काय दाखवलंय का आवडला तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि काय आवडला तर लिहा. खैसून तुम्ही बघतास, खैल्या शहरातून, खैल्या गावातून, खैल्या घरातून, खैल्या दारातून बोलतास तर लिहा कमेंट्समध्ये. आपले विचार मांडा, समजला? आणि पुढे शेअर करा आणि लाईक करा, समजला? हे बघा चिडू पुढे पुढे पळता. हा माझ्या पुढे अगोदर जाऊ बघता, माझ्या पुढे पहिलो नंबर लाव रत्नागिरी. आता मी एस टी स्टँडकडे चाललो. बघा बॅग घेतले त्याने, वजा माझ्याकडे देणार नाही ती. चला मग टाटा बाय बाय.